मार्चच्या डॉक्टरांचं आजही आंदोलन हे सुरूच आहे। नागपुरामध्ये संतप्त डॉक्टर हे रस्त्यावर उतरलेत। फलटणमधील डॉक्टर अत्याचार प्रकरणानंतर राज्यभरामध्ये संतापाची लाट उसळली आहे। राज्यभरामध्ये ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत। नागपुरामधील सुद्धा संतप्त डॉक्टर हे रस्त्यावर उतरलेले आहेत। सध्या त्यांच्याकडून निदर्शनंही केली जात आहेत, आंदोलन केलं जात आहे। याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। जितेंद्र, आज मार्चच्या डॉक्टरांचा दुसऱ्या दिवसाचा काम बंद आंदोलन आहे, कारण आज जे आहे ते शांतता रॅली देखील काढण्यात येत आहे। जे फलटणमधील महिला डॉक्टरचं मृत्यू प्रकरण आहे त्या अनुषंगाने जे आहे ते मोठ्या प्रमाणात डॉक्टर संघटना एकवटलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात निषेध देखील व्यक्त करण्यात येत आहे। काही ठिकाणी अगोदर मेणबत्ती किंवा कॅन्डल मार्च काढण्यात आलेला होता, आज शांतता रॅली आणि ओपीडीवर पूर्णपणे बहिष्कार देखील आहे। काय सांगाल, कशा प्रकारचे तुमच्या मागण्या आहेत आणि सरकारकडनं काय मागणी? 23 ऑक्टोबर 2025 भाऊबीजेच्या दिवशी ज्या आमच्यातल्या एका भगिनीला ज्या त्रासातून जावं लागलं, ज्या त्रासातून तिला स्वतःचा बळी दिला आहे, त्या सगळ्या तिचा जो न्याय आहे त्या भेटण्यासाठी आम्ही सगळेजण झगडत आहोत। आम्ही सुरुवातीपासून शांततेत मोर्चे चालू केलेले, शांततेत प्रोटेस्ट चालू केलेला। त्याचा पार्ट म्हणून ब्लॅक रिबिन बांधण्यापासून ते जनरल पब्लिकला अवेअरनेसपासून तिथपर्यंत गेलो आम्ही। कालपासून ओपीडी सर्व्हिसेस बंद केलेल्या आहेत। आज आमची रॅली आहे। तर आमच्या मागण्या ज्या आहेत की तिला न्याय भेटण्यासाठी SIT गठन झाली पाहिजे। SIT गठन झालं पाहिजे, त्याचबरोबर इतरही मागण्या आहेत। महत्त्वाचं म्हणजे ज्या मृत झालेल्या महिला डॉक्टर आहेत त्यांच्यासोबत काही वर्ष जे MBBSला शिक्षण होतं त्या डॉक्टर देखील आपल्यासोबत आता आहेत। काय सांगाल, जेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत होत्या काय आठवणी आहेत त्यांच्या? मतलब वो स्माइलिंग फेस उसका, वो हमेशा मतलब एकदम स्माइलिंग रहती थी, हमेशा जॉयफुल थी, वेरी हार्ड वर्किंग, बहुत स्ट्रॉन्ग हेडेड लड़की थी वो। थैंक यू। अश्रू येत आहेत, भावना अनावर झालेल्या आहेत। त्यांच्यासोबत शिक्षण घेतलेल्या या डॉक्टर आहेत, सुमारे 5.5 वर्ष ह्या एकाच कॉलेजमध्ये MBBSचं शिक्षण घेतलेल्या होत्या। महिला म्हणून काय मागणी आहे? महिला म्हणून हेच मागणी आहे की जेव्हा आम्ही महिला म्हणून एक महिला अधिकारी कोणत्या पण SDH, RH अशा रूरल हॉस्पिटलमध्ये काम करतो, पहिलेच तिथे सुविधा कमी असते। सिव्हिल हॉस्पिटल किंवा आपल्या जे सिटी हॉस्पिटल असतं त्याच्यापेक्षा रूरलमध्ये बरेचशा सुविधा कमी असतात आणि अजूनही बरेचसे RH आणि PSCवर, काही PSC तर फार इंटेरियर असतात, तिथे सुद्धा अजूनही म्हणजे सुरक्षा व्यवस्था अशासाठी काहीही केलेलं नाहीये। अजूनही गार्ड नाहीये, अजूनही CCTV कॅमेरे नाहीये। तर अशा परिस्थितीत सुद्धा महिला डॉक्टर तिथे काम करते आणि ह्याच्या उपर सुद्धा जर एखादा तिचा त्रास होतोय, जेव्हा ती कंप्लेंट करते तर त्या कंप्लेंटची लवकरात लवकर दखलंदाजी घ्यायला पाहिजे आणि तिचा त्रास समजून घ्यायला पाहिजे। तर माधुरी, आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात जे आहे ते नागपूरच्या शासकीय मेडिकल रुग्णालयातील निवासी डॉक्टर असतील, स्टुडंट्स डॉक्टर असतील किंवा डॉक्टरांच्या इतर संघटनांची जे पदाधिकारी आहेत आणि डॉक्टर्स आहेत ते मोठ्या प्रमाणात या शांतता रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। महिला डॉक्टरांची देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला यात संख्या दिसून येत आहे आणि मागणी तीच आहे की जे महिला डॉक्टरांची जी मृत्यू प्रकरण आहे त्यामध्ये दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करून कुटुंबाला न्याय देण्यात यावा, हीच एक या शांतता रॅलीच्या माध्यमातून मागणी करण्यात येते। माधुरी, जितेंद्र, आता या सर्व मागण्यांची जो पाठपुरा आहे तो व्यवस्थित केला जाणार का ते पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या या सर्व अपडेट्ससाठी।